धाराशिवमध्ये सुद्धा आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली। पहिला कल काही वेळातच आपल्या हाती येणार आहे। अवघ्या काही क्षणात आता पहिला कल हाती येईल। तर पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। सुरुवातीला उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। इकडे गुहागरमध्ये सुद्धा पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। पहिला कल हा काही वेळातच समोर येईल। परभणी आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। धाराशिवमध्ये देखील आता पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये आता सध्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। बदलत्या राजकीय युत्या, वाढलेले अपक्ष उमेदवारांची संख्या आणि अजितदादांचं अकाली निधन या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणुका झालेल्या आहेत आणि त्याचा निकाल आज येतो। या निकालांमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असेल। छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या 63 जागा आणि त्या ठिकाणी 9 पंचायत समित्यांमध्ये 126 गण आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। तर आतापर्यंत महापालिका, नगरपालिका आणि आता या जिल्हा परिषदांच्या निवडणुका, आधीच्या 2 निवडणुकांमध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप कोणत्या क्रमांकावर असेल, बाकीचे इतर पक्ष कोणत्या क्रमांकावर असतील याकडे लक्ष असणार आहे। नंबर